संवादाच्या दरीमुळे तणावाचा डोंगर उभा राहिला. क्षणाच्या रागामध्ये चांदगुडे कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही जी घटना आहे ती छत्रपती संभाजीनगर येथील खेवड्या डोंगरावर घडल्याचं आपण पाहिलेलं आहे. यामध्ये आधी सुरुवातीला सांगितलं जात होतं की मुलगा कुणाल याने हट्टापायी आपल्या आई वडिलाचा जीव घेतल्याचे अनेक सोशल मीडियावर पोस्ट देखील सुटल्याचे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यामुळे मुलगा असावा तर असा नसू नये, एका मुलाने आई वडिलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, अशा पद्धतीच्या टिप्पण्या देखील येत होत्या. कुणालवर अनेक गंभीर आरोप देखील केले जात होते. केवळ आयफोनच्या मागणीसाठी व हट्टापायी त्यांनी आपल्या आई वडिलाचा जीवन प्रवास जो आहे तो उद्ध्वस्त केलेला असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु पोलीस तपासातून ह्या घटनेमध्ये अनेक काही नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत आणि ही जी घटना घडलेली आहे ही कुठंतरी कौटुंबिक कलहातून घडली असल्याची माहिती आता समोर येत आहे. चांदगुडे कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसापासून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कुटुंबामध्ये संवादाची दरी जी आहे ती घटली होती. कारण जर पाहिलं तर मुरलीधर चांदगुडे यांनी 20 वर्षापूर्वी प्रेमविवाह संगीता चांदगुडे यांच्यासोबत केला होता. काही दिवसापूर्वी आजारामुळे मोठ्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर मुरली व संगीता चांदगुडे यांच्यामध्ये संवादाची दरी घटत गेली आणि कौटुंबिक कलह जो आहे तो वाढत राहिला. या कौटुंबिक कलहामध्ये मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने देखील उडी घेतली असल्याचं आपल्याला संगीता चांदगुडे यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे. या घटने अगोदर जवळपास 20 व्हिडिओ जे आहेत ते संगीता चांदगुडे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर सोडल्याचे सध्या आपल्याला ते प्रचंड व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. पोलिसाच्या तपासामधून हा जो काही घटनाक्रम घडलेला आहे हा कौटुंबिक कलहातून घडलेला आहे. गुन्ह्या गोविंदाने चांदगुडे कुटुंब जे आहे ते जगत असताना आपल्यापासून आपल्या पतीला दुरावण्याचा हात मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीकडून केला जात असल्याचा सातत्याने आरोप जो आहे तो संगीता चांदगुडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे ही जी घटना घडलेली आहे ही कौटुंबिक कलहातून घडली असल्याचं पोलिसांच्या तपासातून आता समोर येत असल्याचं आपल्याला दिसत आहे. ह्या अगोदर देखील कुणालने ह्या संवादाच्या दरीमुळे तणावाचा डोंगर वाढत असल्यामुळे आत्महत्येचं पाऊल जे आहे ते उचललं होतं. ह्याच डोंगरावर जाऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांना त्याला वाचवण्यामध्ये यश आलं होतं. मात्र दुसऱ्यांदा देखील कुणाल जो आहे तो त्याच डोंगरावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. 2 तासापासून त्याला समजूत काढण्याचं काम आई, वडील, त्या ठिकाणचे सरपंच व पोलिसांकडून केले जात होतं. परंतु आता माझ्या आयुष्यातील ह्या प्रश्नाला कुठलेही सोल्युशन नसल्याचं वाक्य कुणालने सांगितलं आणि आपले वडील जे आहेत ते कुणालला वाचवण्यासाठी जवळ गेले असताना कुणालने त्या ठिकाणाहून उडी घेतली आणि वडिलाचा देखील त्या ठिकाणाहून पाय घसरून मुलगा व वडिलाचा दुर्दैवी अंत डोळ्यासमोर होत असतानाच क्षणाचाही विलंब न करता आईने देखील त्या डोंगरावरून उडी घेऊन आपलं जीवनयात्रा संपवल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं होतं. दुर्दैवीरित्या हे कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. संपूर्ण राज्यामध्ये ह्या कुटुंबाविषयी हळहळ व्यक्त केली जात होती आणि सुरुवातीला ह्या आत्महत्याच्या घटनेमागं कुणालच जबाबदार असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल होत होत्या. आयफोन 15च्या हट्टापायी कुणालने आपल्या आई वडिलाचा जीव घेतला असल्याच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. परंतु पोलिसांनी तपासाच्या माध्यमातून नवनवीन काही जे खुलासे आहेत ते समोर आणण्याचं काम केलेलं आहे आणि चांदगुडे कुटुंबाच्या ह्या वादामधून हा सर्व प्रकार घडला असल्याचं आता समोर येत आहे. कारण जर पाहिलं तर चांदगुडे कुटुंबामध्ये सातत्याने वाद होत होता. मुरलीधर चांदगुडे जे आहेत ते MIDC मध्ये एका वाहनावर वाहन चालक म्हणून काम करत होते. परंतु सातत्याने मोठा मुलगा वारल्यानंतर कुटुंबामध्ये होणारा वाद, ह्या वादातून मुरलीधर चांदगुडे जे आहेत ते आपल्या मुलगा व पत्नीपासून दुरावले गेल्याचं त्या ठिकाणी तपासातून पाहण्यास मिळालेलं आहे. आणि माझा पती माझ्या मुलापासून दुरावण्याचं काम जे आहे ते मुरलीधर चांदगुडे यांचे आई वडील व त्यांच्या बहिणीमुळेच हा सर्व प्रकार घडले असल्याचं
असल्याचं एका व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या कौटुंबिक वादातून नैराश्यातून आपल्या आई वडिलांमध्ये होणारा सातत्याने वाद हा कुणालला न झेपल्यामुळे कुणालने शेवटचं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याने आपलं जीवन संपवलं. हा जीवन संपवत असताना आई वडिलाचा देखील त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाल्यामुळे ह्या घटनेच्या पाठीमागचे सर्व काही मूळ कारण जे आहे ते दडलं असलं तरी मात्र हे शोधण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून केलं जात आहे. त्यामुळे आता कुठंतरी संवादाची जी दरी आहे ती निर्माण होऊ देऊ नका. तणावाचा डोंगर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही घटना जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वांना सांगून जात आहे. कौटुंबिक वाद जो आहे तो बाजूला ठेवून आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवा व कौटुंबिक घडणारे वाद सातत्याने आपल्या मुलासमोर आणू नका. कारण जर पाहिलं तर कुणालच्या डोक्यामध्ये सातत्याने घडत असलेले घरातील कौटुंबिक संवाद, आई वडिलांमध्ये असलेला दुरावा, ह्या तणावातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस पोलिसांना वाचवण्यात यश आलं. परंतु सातत्याने घडत असलेल्या ह्या घटनेला सोल्युशन नसल्याचं सांगत कुणालने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्या ठिकाणी ज्यावेळेस कुणाल डोंगरावरच्या कड्यावर उभा होता त्यावेळेस सांगत असल्याचं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. कुणालच्या आयफोनच्या हट्टापायी हे कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही, तर कौटुंबिक कलहाच्या वादातून हे कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झाले असल्याची माहिती पोलिसांनी समोर आणलेली आहे. याचबरोबर संगीता चांदगुडे यांच्या इंस्टाग्रामवर अपलोड केलेले जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ हेच सर्व काही घटनाक्रम सांगून जात आहे. संगीता चांदगुडे ज्या आहेत त्या सातत्याने आपल्या पतीच्या बहीण असलेल्या एक उपदेश देण्याचं काम करत आहेत. माझ्या कुटुंबा कशा पद्धतीने वाद लावण्याचं काम केलेलं आहे, माझ्या पतीला माझ्यापासून दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे, परंतु देव सुद्धा तुला चांगल्या सुखाने जगून देणार नाही, अशा काही टिप्पण्या केल्याचे व्हिडिओ जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडू नये ह्यासाठी कुटुंबामध्ये जो संवाद आहे ही संवादाची दरी पडून देऊ नका, तणावाचा डोंगर देखील उभा राहून देऊ नका, अशी ही घटना जी आहे ही सांगून जात आहे.